मतदारसंघातील रस्ते रेल्वे प्रकल्पांसाठी 50,000 कोटी केंद्रातून आणून प्रकल्प पूर्ण करायचे आहेत। प्रकल्प पूर्ती करूनच 5 वर्षांनी थांबायचे या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य मी केले। याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कात्रज कोंढवा दौऱ्यादरम्यान केला। आढळराव पुढे म्हणाले की गेल्या वेळेला अपघाताने माझा पराभव झाला, पण पुन्हा निवडणूक लढवत आहे। यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून मी विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। कात्रज गावठाण आणि संतोषनगर, कोंढवा, सुखसागर नगर, कौसरबाग आदी ठिकाणी जाऊन मतदारांसह महायुतीच्या विविध पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवक यांच्या भेटी घेतल्या। हडपसरचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अजय साबळे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, भाजपा नेत्या सुरेखाताई कळसे, मनसे नेते बाबू वागसकर, भाजपा पुणे शहर माजी उपाध्यक्ष संजय कपिले, माजी नगरसेविका कल्पनाताई थोरवे, विकास नाना फाटे, मनसे प्रवक्ते योगेश खैरे, भीमराव पाटे, माजी नगरसेवक कदम कोंढव्यात, मनसे हडपसर विधानसभा अध्यक्ष अमोल शिरस, उपविभाग अध्यक्ष सतीश शिंदे, सेना प्रमुख सुमित कटारिया, अमित लोणकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला। महायुतीतील विविध घटक पक्षांच्या विविध पदाधिकाऱ्यांपैकी अभिमन्यू भानगिरे, स्मिता बडदे, मोनिकाताई काळे, राजू अडागळे, प्रवीण जगताप, संजय लोणकर आदी उपस्थित होते। नगरसेवक गफूर पठाण, नंदाताई लोणकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या। कौसरबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेटी दिली। त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष चांद मनोरे, युवक अध्यक्ष अब्दुल हफीज, प्रदेश जनरल सेक्रेटरी शुबान कुरेशी, उपाध्यक्ष अनवर अंग्रेज, उपाध्यक्ष हासिफ शेख, तौफिक शेख, युनुस अन्सारी आदी उपस्थित होते। माहिती उमेदवार आढळराव पाटील यांनी पिंगळे वस्ती मुंढवा येथे माजी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष बाळासाहेब कोदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी जनसेवा बँकेचे संचालक विनायक गायकवाड यांनी आढळराव दादा पाटील यांचा विजय नक्कीच आहे, मुंढवा नेहमी आपल्या उमेदवाराला लीड मध्ये नेत असतो, याची पुनरावृत्ती आपल्याला यावेळी करायची आहे असे आवाहन केले। यावेळी वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष मोहन क्षीरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे, भाजपा हडपसर विधानसभा युवा आघाडी कुलदीप कोदरे, पुणे कॅन्टोन्मेंट बँक माजी सदस्य रमेश कोदरे, अनिल भांडवलकर, रामभाऊ कोलते, देविदास कोदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भीमनगर मुंढवा पुणे येथे स्वप्नील गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयास येथे भेट दिली। वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष मोहन क्षीरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अमोल कोल्हे काही बडबडत सुटेल त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही। 15 वर्ष कामच करत आलोय, लोकांमध्येच राहिलोय, संपर्कात राहिलो। 5 वर्षात ह्या ग्रहस्थानं 1 रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही, नवा 1 रुपयाचा सुद्धा नाही। आणि भावनिक आव्हान ठीक आहे ना, मी 4 निवडणुका लढलोय, माझी 5वी आहे। मी आयुष्यभर निवडणुकाच लढवायचा काही नाही मी ठरवणार ना। आमचं सगळं लक्ष विकासावर आहे, यांचं लक्ष सगळं बरकटवण्यावर चाललंय। काही आपलं मुद्दे काढायचे जे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बगल देणं, त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही, तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे। मग त्याला विजवायचा कसा, तर दुसरं काहीतरी काढायचं, मग अजित पवारवर टीका करायची, मग मोदीजींवर टीका करायची, हे त्यांचं ते ठरलेलं आहे। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही, तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव